आणि शिवपुराण कथाही या ठिकाणी चालू आहे। त्या निमित्ताने अभंग नाथबाबाचा 4 चरणाचा आणि सर्वांच्या पाठांतरात आला। नाथबाबा या अभंगाद्वारे स्वतःला धन्यवाद मानून घेतात। तसं धन्यवाद इतरांना देण्याची पद्धत आहे आपल्याकडे, पण या अभंगामध्ये मात्र स्वतः धन्यवाद घेतात महाराज। आता आपण जर आपल्या जर घरी कोणी आलं, वा धन्यवाद तुम्ही आमच्याकडं आलात, म्हणजे दुसऱ्याला देण्यासाठी असतो तो धन्यवाद, पण अभंगामध्ये मात्र महाराज स्वतः धन्यवाद घेतात। धन्यवाद स्वतःच घेतात। ज्या अर्थी संत बोलतात त्या अर्थी त्याच्यामध्ये दडलेलं असतं काहीतरी दुर्य। पहिली गोष्ट आपल्याला संत कळत नाही, आणि जर कळाले तर ते मिळत नाही। जगामध्ये संत दुर्मिळ आहे, जगात पसारा भरपूर आहे, पण एवढ्या पसाऱ्यात संत मात्र दुर्मिळ आहे। भेटत नाही असंही मत नाही, संत भेटतात पण त्याला बरंच पुण्य लागतं। महाराज सांगतात इतके संत भेट कठीण आहे की भगवान सांगतात अर्जुना संत भेटतील, एखादा महात्मा भेटल, पण त्याला काही कालखंड जावा लागेल। किती जावं लागेल कालखंड? त्यावेळेस भगवंताचं उत्तर आहे बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वविती आणि स महात्मा सुदुर्लभ। अर्जुना तो महात्मा दुर्लभ आहे। जगामध्ये संत दुर्मिळ आहे। महाराज संत तो दुर्मिळ असतील, आम्ही कोण आहे? आम्ही महाराज आहे, संत नाही। संत वेगळे आणि महाराज वेगळे, हे काय फरक आहे? दोघांमधला थोडा फरक आहे। संताच्या मुखातला प्रत्येक शब्द सत्य होतो, अक्षर ना अक्षर सत्य होतं, म्हणून त्याला संत म्हणायचं। आमच्या मुखातला कोणता शब्द खरा होत नाही, म्हणून आम्ही महाराज आहे। आम्ही शेवटपर्यंत आम्ही महाराज राहणार, संत होणार नाही का? पण तिची वाचसिद्धी लागते। त्याला काय लागते? वाचसिद्धी लागते। अखंड वाचन भजन करावं लागतं, मग त्याला वाचसिद्धी प्राप्त होती। संत वेगळे आणि महाराज वेगळे। संतांनी सहज आशीर्वाद दिला तर लागतो, आम्ही दोन्ही हाताने आशीर्वाद दिला तरी लागणार नाही का? त्याचं कारण आहे सिद्धी नाही कुठल्या प्रकारची। विठाला मध्ये सांगतात चंद्रामृत सुखे शेवलेला
चंद्रामृत सुखे शिववेल. चंद्राचा अमृत मिळत आस्था जाता रवी धरवेल. हे बी जमन बाया येणा सागर तरवेल. समुद्रातून पोहोच सुद्धा जाता येईल. पोहोच जाता येईल. महाराज गेले का कोणी? पोहोच गेले का महाराज? या भारताचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर अख्खी समुद्राची खाडीच पोहोच गेली. काही बुद्धिमान लोकांना हे मान्य होत नाही महाराज एवढं कसं काय पोहोच गेले. आपल्या मुलाहून त्यांचे अंदाज जाऊ नका. कारण आपल्या मुलाहून तो अंदाज लावतात तसा, पण तो अंदाज लागत नाही. सावरकरच होते महाराज. अख्खी समुद्राची खाडी पोहोच गेली. तुम्ही हे म्हणते जागेवरच मी थांबणार. आणि काय जाणार त्याच एक कारण आहे की सावरकर होते आणि भारताचे सुपुत्र आहेत. विशेषतः मला सगळं जमल, पण नाथ महाराज म्हणतात पर्या साधूची भेटी न होईल. सगळं मिळेल पण संत भेटणार नाही ही दुर्मिळ आहे. विठाल संत नाहीतच का? आहे तो संत. तो को बराकडे एकदा विचारू आपण थोडं. बहुवा बघर आहे संत बहु अवघड आहे संत भेटी. अवघड आहे हो. परिजग जेठी तुला पुढं सांगा काय मागच्या बसवलं या पुढे पुढे या पुढे पुढे या पुढे. बोलू नका, बघून घ्या, फक्त बोलू नका. इकडं थोडी जागा आहे, इथं सुद्धा जागा आहे. इथंही जागा आहे, थोडी तर बसण्याला जागा नाही त्यांना. कीर्तनात बोलत नाही बाबा कोणाला. माझी एक पद्धत आहे, मी कुणालाच काही ताण देत नाही कीर्तनामध्ये. टाळ्या वाजवा म्हणत नसतो कधी. तुम्ही आलात हेच उत्तर आहे. तुम्ही म्हणता असं टाळ्या वाजवा नका असं म्हणत नाही म्हणायला. तुम्ही वाजलेल्या उपकार आहे तुमची. आणि पहिलं म्हणत होतं बाबा माझा अपमान केला गेला जाणार कीर्तनात. मी पहिलं म्हणत होतो टाळ्या वाजवा. आता तुम्ही जशा वाजविल्या मला वाटतं तसे वाजविते ती, तर त्यानं वाजविल्याच नाही. मी म्हणलं टाळ्या वाजवा, त्यानं म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा.
लोक बोलतील बाबा काय, त्याच्यामुळे आपण बोलत नाही. मी कोणाला मांडी सुद्धा घाला मिळत नाही. जर तुमच्या गुडघ्याला त्रास असेल माझ्याकडे पाहिजे आम्हाला काही त्रास देत नाही. माझ्या आयुष्यात मी पैसे सोडून कोणाला ताण दिला नाही. नाही ताण केली कोणाला. मला मस्त आणि फ्रेश राहायचं. मला कीर्तनामध्ये मला एवढं मात्र आवडतं बाबा. 4च माणसं कीर्तनात असू द्या, मी आनंदाने कीर्तन करतो. फक्त मला कीर्तनामध्ये फ्रेश माणसं आवडतात. फ्रेश आणि तोंडाची आवडत नाही. सपक तोंडाची काही काही माणसं इतकं बोर करतील बाबा. 2-4 जण तर सुरुवातीला आले तर पुढे बसते पहिल्या समोर पहिल्यांदा आणि त्यांचे तोंड फ्रेश ना माणसं. एवढा आनंद आहे, किती मोठा आनंद आहे बघ. आता एवढे आनंदामध्ये मी म्हणलं त्यांना जय हरी पांढऱ्या फ्रेश राहा जरा थोडं. किती आनंद आहे बरं. हे एवढा आनंद जगाच्या पाठीवर 10 कोटी रुपये दिल्यानं सुद्धा हे आनंद मिळणार नाही मला तुम्हाला. एवढा आनंद बेलेश्वर भगवान तुम्हाला देतो. मला किती फ्रेश आहे बरं मामला. किती मामला फ्रेश आहे. फ्रेश आमचे अलिबागचे महात्मे ते सांगत असतात, देव को महात्मा जी मस्त रहो मस्ती में आग लोगो बस्ती में म्हणतात. आपल्या आपल्या आनंदात राहायचं महाराज. मस्त राहायचं, फ्रेश राहायचं, हसायचं, खेळायचं, उड्या मारायच्या, नाचायचं. बरं इथं नाही तर नाचायचं कुठे नेमकं. लोक इथं नाचत नाहीत लग्नाच्या वराती पुढं. आता कसले गाणे म्हणून नाचणार. आता दरवर्षी गाणं येते बाबा नवीन नाचण्यासाठी. ह्यांना आता नवीन गाणं आला आता गेल्या गणपतीला. माझ्या पप्पाने गणपती आणला, माझ्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मंदिर बसलाय गणपती. माझ्या पप्पाने गणपती आणला, पप्पाने गणपती. येडे झाले माणसं, येडे त्या गाण्याला. मी म्हणतो बाबा तरुण पोरं होऊ द्या येडे. अहो म्हातारे माणसं सुद्धा 70-75च्या पुढले सुद्धा करणार नाही माझ्या पप्पाने. आता 70 वर्षाचे बाबा हे गणपती आता असं ना बाप्पा वयाच्या मानानं भजन करा, आनंदानं राहा, वयाच्या मानानं समाधानी राहत जा. मस्त पैकी आनंदात बघा की फ्रेश मावला एकदा मस्त एकदा भजन करा आणि तिथल्या तिथं टाळ्या वाजवले, जोरात वाजू नका, दुसऱ्याला त्रास होईल. विठ्ठल सगळा फ्रेश असतो बाबा. मी हमेशा फ्रेश असतो. मला कोरोना झाल्यावर सुद्धा फ्रेश होतो मी. मला कोरोना झाला तरी लोक म्हणले महाराज तुम्हाला कसं काय कोरोना. आता मी काय हलगट आहे का. आता माणसाला कोरोना होत होता का नाही मग झाला त्याला एवढं काय नव्हतं. पण कोरोनात मजा होती बाबा. मस्त एकटा रूम मध्ये एकटा आराम का मामला आहे. त्या नाकात नळ्या फक्त एक वाईट होतं बाबा जवळ कुणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा मॅडम सुद्धा नाही जवळ आल्या. बोल भवानी माते की नुसता कोरोना झाला म्हणून कळाला आमच्या बायकोला. म्हणलं मिरलो नाही अजून जिवंत आहे आणि रडायचा वेळ ना. आता मेल्यावर रडायला काय फरक पडतो. जिवंत असताना तुमचं काही खरं नाही का. बोलायलो ना आता मी
लय वाईट बेकार. त्या दिवशी मला कळलं महाराज खरं कोणी साथ देत नाही. माझा विश्वास होता आहे घरावर, गावाचा विश्वास उडाला महाराज. सगळे कीर्तनाचे पाकिट त्यांना दिली आणि आई वेळा कोणीच येत नाही. बर जवळ नाका केलं भाकर बी देई ना. माझे कोरोनानं कमी हाल झाले, घरच्या लोकांनी जास्त केले. एक तर भाकर देत नव्हते, भाकर बी द्यायचे लांबून टाकायचे. कमान टॉमी मी म्हणलं बायकोला, सगळी परडी सोडून गेली. म्हणलं तू थांब, आपला लग्नात शपथविधी झालाय. लग्नामध्ये नंबर आहे. म्हणजे आपले मित्र एक पण सांगतो, बाबा फक्त लग्नाच्या दिवशी नवरदेव हसलेला आहे. वन डे मॅच, फक्त लग्नाच्या दिवशी नवरदेव हसले बघा. तुम्ही त्या नवरदेवाला भेटा लग्नाच्या दिवशी. असा मांडव असतो, नवरदेव असतात आणि त्याला भेटा तुम्ही. राम राम नवरदेव, राम राम. फुल ड्रेस असते लग्नाच्या दिवशी, राम राम. लग्न झाल्यावर 2 वर्षाने भेटा त्याला पुन्हा, राम राम. एक 2 मुलं झाल्यावर त्याला भेटा, राम राम. महाराज माणसाचं नाही. आणि मग आमच्या नशिबाला पुन्हा शेवटी 70-72 वर्ष लागलं, मग आमच्याकडे येणार महाराज. पुन्हा म्हातारपणी नाही हाऊस परमार्थ करायचे. हरिपाठ म्हणणार, म्हातारपणी येत काही नाही आणि चूक म्हणणार. कुठं जाईल पाप, तुमच्या घराकडे घेऊन जा म्हणलं. कारण काय सांगायलो, आनंदाला दिवस घालीला मन मारायला लागलो. एवढा कोरोना झाला तरी मी कधी अजिबात उदास झालो. फ्रेश राहिलो, फ्रेश. महाराज सांगतात, इथे संत आहेत ना, माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाले. मिळतच नाही पण मिळाले. त्याचं कारण भगवान परमात्मा सांगतात, संत भेटण्यासाठी एक तर पुण्यचं पुण्य लागतं, पूर्वीचं पुण्य. त्याच्यानंतर पहिली गोष्ट 3.5 हाताचं शरीर मिळणंच नशीब लागतं महाराज. असं गोस्वामी तुलसीदासजी सांगतात. बडे भाग असे माणूस न पावा. बड्या भाग्यानं, मोठ्या भाग्यानं हे शरीर मिळालं महाराज. 3.5 हाताचं योग चांगलाय, शरीर आपल्याला चांगलं मिळालंय. दिले इंद्रिय हात पाय विडाला विडाला एवढं मिळालंय ना आणि चांगलं मिळालंय ते आपल्याला. एवढं चांगलं मिळाल्यानंतर त्याचा सदुपयोग करून घ्या.
एक तर भगवंताची प्राप्ती करून घ्या आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्याला संतांची गरज आहे महाराज. असं नाटक एका भागात सांगतो, हरी प्राप्तीशी उपाय अंधरावे संतांचे ते उपाय. सत्ताविना प्राप्ती नाही, सत्ताविना प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही, संताशिवाय प्राप्ती नाही महाराज. बरं महाराज, फरक काय पडतो नेमका संतांमध्ये देवामध्ये? महाराज दोघात फरक आहे. देवही आपलं कल्याण करतो असं नाही आणि संतही कल्याण करतात, पण दोघांमध्ये फरक आहे. देव कल्याण करीत, पण कल्याण करत असताना तो म्हणतो बाबा तुमच्या कर्मात असेल तर माझं आशीर्वाद कामाचा नाही. देव आशीर्वाद देतो, देवही कृपा करतो. काही उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. मान्य हो, नारायण कृपा करील, पण निश्चित कल्याण याची सांगता येत नाही. पण संतांनी मात्र कृपा केल्याबरोबर 100% कल्याण. का? संतांची कृपा. एक तर संत महाराज भगवंत कृपा करतो, पण तो कर्म बघतो. भगवान म्हणतात मी तुमच्यावर कृपा करीन, पण तुमचं कर्म चांगलं असेल तर. मग कर्म ह्याला मी चुकलं नाही महाराज. चुकलं का? त्याच्या बापाला कर्म चुकलं नाही. हा, कर्मे दशरथ वियोगे मेला आणि कर्मे राम वनवासात गेला. का? कर्म आलं ना आडवं. कर्मामुळे त्याला वनात जावं लागलं. कर्मामुळे का आलं कर्म? त्याचं कारण देवाला कर्म चुकत नाही, पण संतात एक ताकद आहे कर्म चुकवण्याची, म्हणून त्यांना संत म्हणायचं. विठाला परळीमध्ये तुळशीराम महाराज होऊन गेले. तुळशीराम महाराज वैद्यनाथ मंदिराजवळच मठ आहे त्यांचा, तुम्हाला माहिती दिंडीला येतात. त्या मठामध्ये असायचे, पण महाराज आधी भजन करायचे. भजनाशिवाय काही दुसरं नाही. मग एक जणाची 10 वर्षानं कानठळी बसली, त्याला ऐकू येत नव्हतं कानानं. त्यानं बरेच हॉस्पिटलला गेला, पण काही गुण आला नाही. थोडं कांटाळ तिथं म्हणजे आता काही काम दुरुस्त होत नाही. उगा महाराजाकडे गेलं ते दर्शनासाठी. महाराज बसले की पलंगावर भजन करत. पण काय महाराजाचा मूड आला की ते पाय पडायला येणं आणि महाराजांना त्याच्या गाला चापट आला. चापट आल्यावर त्यांना राग आला ना, आता समीवर झापटा पाहिजे. चापट हांड्यावर राग आला, पण महाराज त्यांनी पाय पडले आणि परत निघाले. पण 2च पावलं माग आल्यावर त्यांची कांटाळी सोबतली. त्यांनी परत पाय धरले. महाराज 10 वर्ष झाले या कानाला गुण येत नव्हता, एका चापटात गुण आला. संताची ताकद आहे. पुन्हा बरेच कांटाळी बसलेले माणसं महाराजांकडे गेले. महाराज, पण पुन्हा महाराजांनी कोणाला चापट हाणली नाही. नाही, मी एकदा अशीच कीर्तन आपल्याला सांगितली. तिथे एक जणाची कांठाळी बसली होती. ती कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आले. ते म्हणले महाराज माझी कांठाळी बसली. म्हणलं पण महाराज नाहीत ना आता, ते गेले. म्हणलं 70 वर्ष झालं जाऊन त्यांना. जाऊया म्हणजे तुम्ही हाला एक चापट. या इकडून मग काय करा, कोणती कांठाळी म्हणजे हीच. मी हाणली नाही, चापट हाणली. चहा पाणी केलं. अर्ध्या तासानं म्हणलं कस काय बरं आहे का आता? म्हणले महाराज ही बी आता. म्हणून मी आशीर्वाद देत नाही कोणाला. लोक आपलं मला ताण देतात घरी गेलं की महाराज
आशीर्वाद द्या. माझंच नीट नाही अजून, तुम्हाला काय आशीर्वाद देऊ आता? कोणी बी येत महाराज पैसाच पुरत नाही, मलाही कुठं नेऊन आता. आता मी कशाला इकडे आलोय तुम्ही सांगा बरं. पैसा कोणाला काही म्हणते. आणि महाराज आमच्या घरात मेळ लागत नाही, आमचा तरी कुठं मेळ. एक जण आलं माझ्याकडं, त्यानं 100 रुपये दिले. म्हणला महाराज इकडे या, इकडे ते म्हणलं मला इकडे या. म्हणलं काय महाराज आज लग्न होऊन मला 10 वर्ष झाले. 5 वर्ष म्हणलं आमचं चांगलं चाललं, पण 5 वर्ष झाले म्हणलं महाराज कुणाची नजर लागली की आमच्या कुटुंबाला, तिचं माझं असंच चालायचं. किती वर्षांनी? 5 वर्षांनी. म्हणलं बाळा त्या पट्ट्याचं 43 वर्षांनी असेल, अजून नीट नाही. तिकडे झालं बघ, आम्हाला कळत असतं गेल्याचा माझा कर्म लागते. त्याला काय लागते? कर्म लागते महाराज. कुणाला काय हात दाखवून कुणाच्या पायाने काय कल्याण व्हायला उगा आपलं बाहेरच माझा आहे महाराज. बाहेर काय व्यवस्था आता ताटाला रांगोळ्या, घरी उभ्या राख रांगोळ्या. बाहेर आहे व्यवस्था, पण घरी हरार माझी. आमची वजन घरी उघडे पडते तर इथून कीर्तनावर गेल्यावर 2-2 तास दार उघडत नाही. आणि आम्हाला पाय दारामध्ये दार उघडवाया, दार उघडा, दार उघडवाया. नाहीच उघडले एकदा तर 3 वाजेपर्यंत उभा राहिलो बघा दार. नाही एकदम भाऊ मग टाळ घेतला टाकला सुरू केला. पुढा पांडुरंगा प्रभा समय जोग्याचा मेळा गरुड वारी दादला. नाही तरी कोणी ओळखलं नाही. अख्खा शेवटी वासुदेव झाले. शेवटचा अभंग माझा तास आहे, जगजोगी जगजोगी दाद. आणि मग त्या जोगींबाई उठले. सगळं वासुदेव आले, वासुदेव नाही जोगी आले. संत लागतात. त्याला काय लागतात? संत लागतात. महाराज संतांची काय ताकद आहे? काशीमध्ये विद्वान पंडित होते. काशीमध्ये अतिशय विद्वान, पण त्यांना संतती नव्हती. आणि शास्त्र काय सांगतं? पुत्र हेनश्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. संतती जर नसेल तर घरात समाधान मिळत नाही. आणि मग संततीसाठी बरेच जण इकडं जा तिकडं जा. तुमच्याकडे जातात का काही? जाते लोक. ते पहिलं गुजरातला जात होते. त्या पार्वती अम्मा. कोणती अम्मा? पार्वती अम्मा. कशासाठी? बाळ होण्यासाठी. आणि तिलाच बाळ नव्हतं. आमच्या परळीतून काही शिपा गेल्या. आमच्या परळीमधून कधी आळंदी पंढरपूर येणारी गिराईक आहे, पण तिकडे गेली. म्हणलं काय वहिनी कुठं? म्हणले आम्ही त्या अम्माकडे चालला. ती मुलं द्यायला लागली. तिलाच मुलं नाही. आळंदी पंढरपूर वाऱ्या करा माऊलीच्या मनात अंतर धरतील हाती संत कृपावंत तर पाळी पंढरीनाथ लाळा त्यांचा. मागायचं तुम्हाला सरळ बाबाकडे जा, गजान बाबाकडे. तिथं मागा महाराज, तुला मागून काय फायदा नाही. तिथं भरमसाठ आहे. संताकडे समुद्र भरलेला आहे. लोक मागतील ते आपल्यासाठी. आम्ही नकते तुम्ही नकते सब नकतो का मेला हे काय नाकवाला होऊन काय चेला. काय मागण्यात फायदा? संताकडे मागा. विडाला डायरेक्ट भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं महाराज, दोघा पती पत्नी. आणि भगवान शिवजी प्रसन्न झाले. विश्वनाथजी काशीचं दैवत कोण आहे? विश्वनाथ.
अहो स्वतः लोक वराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडे. महाराज भगवान शिवजी प्रसन्न झाली त्यांना आणि शिवजी प्रसन्न झाल्यावर त्या दोघांना विचारलं वरमरोई मागा काय पाहिजे. त्यांनी म्हणाले आम्हाला एक संतती पाहिजे पुत्र पाहिजे एक पुत्र. भगवान शंकर म्हणले पुत्र मिळत होईल तुम्हाला पण त्याच्यात दोन प्रकार आहेत एक अल्पायुषी आणि दीर्घायुषी. तुम्हाला कोणता पाहिजे. हे दोघं जण म्हणले अगोदर एक सांगा अल्पायुष्य दीर्घायुष्य मधला फरक काय. त्याने म्हणले अल्पायुष्य म्हणजे फक्त त्याचं 5 वर्षाचा कालखंड. किती वर्ष 5 वर्षानंतर तो मरणार तो जगणार नाही. आणि दीर्घायुष्य 100 वर्ष जगत. बरं म्हणजे ह्या दोघांत अजून काय फरक आहे. भगवान शंकर म्हणजे अल्पायुष्य जो आहे तो जगात नाव करील आणि दीर्घायुष्य त्याचं नाव होणार नाही. आता हे दोघ जण म्हणाले अल्पायुष्य म्हणजे किती वर्ष. आता 5 वर्षाचं बाळ जगात काय नाव करणार आहे पण सांगणारे कोण आहेत. मग विश्वास ठेवा त्यांच्यावर. त्यांनी म्हणजे एक काम करा द्या आम्हाला अल्पायुष्य द्या. भगवान शंकरांनी कृपा केली आणि त्यांना एक पुत्र रत्न प्राप्त झालं. भुजीरवान गोंडास भुजीरवान आणि खरंच लेकर मांडीवर घेतो महाराज. मी सुद्धा मग तशी आशा होती. काही काही लेकर भोग वाटत नाहीत महाराज. एक डोळा ह्यातला की दर देखना काही काही लेकर तर माझ्या पिंट्याचे हात जशी कांद्याची पात माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा फळोच्या कांड्या. अहो एक जण तळ हातात आणलं लेकराला माझ्याकडे महाराज याला आशीर्वाद द्या म्हणलं चिमणीच आहे का कावळ्याच आहे बरं नेमकं आशीर्वाद द्यावा. माझा आशीर्वाद लागत नाही मला उलट स्वतः आशीर्वाद दिले. मी एक आजारी पडले होते बाबा म्हणून दिल्लीत पाहायला गेलो त्यांना. म्हणला बाबा बरं का म्हणजे नाही ना म्हणजे तब्येत बरं नाही. म्हणलं उद्या दुरुस्त होतात तुम्ही आशीर्वाद देतो तुम्हाला. मग आशीर्वाद दिला त्यांना मी. सकाळी लोक बोलवायले मला. म्हणलं कस काय बाबा म्हणजे रात्रीच गेली तुम्ही आशीर्वाद दिले. एक लग्न जमून आलं माझ्याकडं. एका मुलाचं लग्न जमून आहे. आता लग्न जमून होतं मुलाची समजत मुली ती ना तुम्हाला द्या ना काय गुणवा नाही तुम्हाला काय मावली सांगून देते पण मुलं दी ना मुली कोणी. कारण पहिलं मुलीच्या बापाला लय ताण दे मला तो काही पहिलं लय ताण द्यायचे महाराज मुलीच्या बापाला. इतके नवरदेव सत्वायच्या लग्नामध्ये आहेरच घ्यायचे नाही. किती वेळा राहिला का आयर या आयर पांढरे नाही गेला. 1970 ते 80च्या काळात सगळे नवरदेव एकच मागणी असायची. 70 ते 80च्या काळात घडी आणि रेडिओ. घडी आणि त्या काळात माझं लग्न झालेलं. आम्हाला काही दिलं नाही. काल बदलला आता कोणी त्याचं लग्न जमलं आलं ते मला महाराज माझं लग्न जमलं बरं का. म्हणलं बरं झालं बाबा लग्न जमा नाही केलं. धर्म 51 रुपये दिले शाल श्रीफळ दिली आशीर्वाद दिला. म्हणलं तारीख काढली का नाही म्हणजे महाराज तारीख काढायची. म्हणलं तारीख काढा लवकर. आशीर्वाद दिला आणि तारीख काढल्यावर मला कळवा. म्हणलं मी कुटुंब सहित लागणार येतो तुमच्या. बरोबर तिथे गेलं ते 2 महिने त्याचा फोनच नाही मला. मी त्याला फोन लावला परवा दिवशी. अरे म्हणलं राम राम. म्हणलं राम राम. अरे म्हणलं लग्न गुपचूप केलं काय नाही. मला महाराज तुम्ही आशीर्वाद दिला ना दुसऱ्या दिवशी लग्न मोडलं आपलं. भागवतामध्ये विषय आशीर्वाद द्यायला तप लागतं शाप द्यायला पुण्य लागतं. कोणी काही देऊन चालत नाही. हे जर म्हणत असते मुलगा झाला आता आयुष्य किती त्याचं 5 वर्ष. दोघांना माहिती हे 5 वर्षात जाणार आहे.
त्याचं बारसही केलं त्यांनी. नामकरण सोहळा आता सध्या करीनात तुम्ही. 16 संस्कार आहेत आपल्याकडं. गर्भाधान ते अंत्येष्टी असे 16 संस्कार आहेत. आणि 5व्या क्रमांकाचा संस्कार नामकरण सोहळा. पण सध्या बंद पडला तेव्हा. आता 17वा आपल्या नशिबाला आला. हॅपी बर्थडे टू यू. तर मेणबत्त्या लावायच्या आणि जुवायच्या त्याला. भारतीय संस्कृती दिवे लावण्याची. आता दिवे लावले होते का नाही, ही आपली संस्कृती. दिवे विझवण्याची आपली परंपरा नाही. बारस आपली परंपरा आहे, पण सोहळा करायला कोणी तयार नाही. आता दिवे परे का बंद पडलं. आणि पाळणी बी कोणाला येणं बाबा आजकाल. आमच्या गल्लीत नामकरण सोहळा होता. मला बोलू राहिले काही माता मावल्या म्हणल्या महाराज या नामकरण सोहळा आहे. म्हणलं काय काकू सोहळ्याला यायला कोणी काही देत नाही, काही नाही, आपल्याला द्यावं लागतं एवढं. त्यांच्या पुढं काही येत नाही. त्या म्हणल्या या देऊ काहीतरी. मग गेलो महाराज बारशाला. महाराज सजावट, पुरुष मंडळ डेकोरेशन, पाळणा सजावट, मेकअप लोकांचं. एक घंटा टेबल कार्यक्रम. म्हणलं वहिनी होता लोक. त्या म्हणल्या महाराज सगळं तयार झालंय, फक्त आम्हाला पाळणा येईना म्हणून थांबले सगळे. म्हणलं पाळणा मला पाठे. म्हणलं काकू पाळणा. त्या म्हणल्या मग म्हणा तुम्ही पाळणा. म्हणलं मी पाळणा म्हणतो, पण तुम्ही पाळणा तरी म्हणलं तालात हलवा. आता सडा टाकल्यासारखा टाकताल ती जिंकून तिकडल्या गल्लीत पडल म्हणलं. मग मी पाळणा म्हणला बाबा माईक घेऊन, आणि त्यांना ते दोरी दिली पाळण्याची. पहिल्या दिवशी बाळ जन्मलं, पाळण्यामध्ये ते पालक झालं. 4 जणी उतान केलं जो बाळा जोडे. दुसऱ्या दिवशी जन्मलं बाळ, त्यानं मला मागितले खेळ, मी त्याला दिले रताळ. त्याच्या जन्माचं झालं वाटोळ जो बाळा जोडे जो. नामकरण सोहळा झाला. मुलगा 2 वर्षाचा झाला. दोघाला काढायला आपण 3 वर्ष राहणार आहे. आता किती दिवस राहणार आहे. 3 वर्षाचा झाला. अरे म्हणजे आता तो 2 वर्ष राहणार आहे. 4 वर्षाचा झाला. आता तर 1 वर्ष राहणार. पण अचानक त्यांच्याकडं एक साधू आले, संत आले. नवनारायण नारायण तेव्हा पाळणा मुलगा वगैरे म्हणजे हा महाराज झाला मुलगा. नाही म्हणजे महाराज मुलगा झाला. समाधान काही नव्हतं. म्हणजे काय झालं. अहो वर्षामध्ये जाणार आहे की आता. म्हणजे कस काय आजार आहे का त्याला. नाही म्हणजे आजार नाही. मग काय काय कशामुळे मरणार तो. त्यांनी म्हणले भगवान शंकराने वरदान दिले हे 5 वर्ष राहणार आहे म्हणून. त्या संतांना सांगितलं हे मला कळालं. आता वरदान बेरेश्वर असेल हे तर का कोणी खोटं करू शकत नाही. पण त्याने सांगितलं महाराज एक काम करा, तुम्ही आता गंगेच्या काठावर एक पर्णकुटी तयार करा आणि गंगेच्या काठावर थांबा त्या बाळाला घेऊन. काय होईल. रोज सकाळी गंगेला ब्राह्मी मुहूर्तावर जे स्नानाला येतील त्या सर्वांचं तुम्ही दर्शन घ्या. ते म्हणजे काय होणार त्याला. त्याने सांगितलं आत्मन दर्शन घेतल्यानं फायदा नाही झाला हरकत नाही, पण नुकसान होणार नाही 100%. मग ठीक आहे म्हणजे मग त्या उभयतांनी पर्णकुटी तयार केली आणि तिथं त्या बाळाला घेऊन थांबले. रोज ब्राह्मी मुहूर्तावर पहाटे 3 वाजता उठायचं आणि जेवढे स्नानाला येतील तेवढ्या लोकांचं दर्शन घ्यायचं मला. असो आता फक्त 3 दिवस राहिले. किती दिवस राहिले. 3 दिवस. 3 दिवस राहिले. आता 3 दिवसात बाळ जाणार म्हणजे जाणार. पण भाग्यशाली ते बाळ की त्या दिवशी या विश्वामध्ये 7 ऋषी आले. कश्यप, वामदेव, जावाली, अत्री हे ऋषी आले महाराज स्नानाला. आणि आल्याबरोबर मान संत जगातले महाराज त्या बाळाने
आणि त्या दोघांनी पती पत्नीनी त्या सप्तऋषीचं दर्शन घेतलं. आता सप्तऋषीचं दर्शन घेतलं, पण ज्यावेळेला ते बाळ दर्शनाला आलं त्यावेळेला मात्र सप्तऋषीच्या मुखातून शब्द गेला, अखंड आयुष्यमान भव चिरंजीव भव. ते पती पत्नी म्हणाले, महाराज आशीर्वाद कोणाला दिला? म्हणजे बाळाला. महाराज ते परवा दिवशी जाणार आहे. अरे आम्ही तर आशीर्वाद दिला. हो महाराज तुम्ही आशीर्वाद दिला, पण हे परवा दिवशी जाणार आहे. आता कोण म्हणलं? ते बाबा म्हणले भगवान शंकर. 5 वर्ष व्हायलेत म्हणले त्यांचे. आता ते सप्तऋषी म्हणले भगवान शंकराचा तो खोटं होणार नाही, तर आपल्याला 100% माहिती आहे, पण आम्ही कधी कोणाला आशीर्वाद देत नाही. आणि आज पहिल्यांदा दिलाय. आणि ती खोटा म्हणल्यानंतर त्यांनी विचार करा, ठीक आहे एक काम करा, की परवा दिवशी जाणार आहे ना, आज नाही ना? म्हणले नाही. एक काम करा, त्या बाळाला आमच्याकडे द्या. ते दोघं नवरा बायको म्हणले नाहीतरी परवा दिवशी याला कुठतरी घेऊन जाणार असेल, मग रडण्यापेक्षा की आजच तुम्ही घेऊन जा, आज चलत तरी जाईल ना. खुश झाले राजून महाराज. त्या सप्तऋषींनी त्या बाळाला घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सत्य लोकावर गेले ब्रह्मदेवाकडे. सप्तऋषी आणि ते बाळ ब्रह्मदेवाकडे गेले. गेल्याबरोबर सप्तऋषींनी पाहिलं, नमो नारायण नारायण या महात्मन या. ब्रह्मदेव म्हणले, अरे वा सप्तऋषी या या महात्मन या. आणि 8व्या क्रमांकाला हे बाळ बी आलं महाराज. ते आलं, त्याला सवय रोज लागली पाया पडायची. तिची सवय रोज दर्शन घ्यायची. ते जे उठलं ते नीट ब्रह्मदेवाच्या पाया पडलं. ब्रह्मदेव म्हणले ज्या ते सप्तऋषी बरोबर आले त्या ते अधिकारी मागते कोणतरी. मग त्या ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला त्या बाळाला, आयुष्यमान भव चिरंजीव भव. सप्तऋषी म्हणले आपण सुटलो सुद्धा. आता अडकली कोण? ब्रह्मदेव. आता ते म्हणले काय झालं? काय झालं म्हणजे काय? कोणाला आशीर्वाद दिला तुम्ही? म्हणजे त्या बाळाला. मी उद्या संपायले म्हणले. कस काय? म्हणजे मी तर आशीर्वाद दिला. असाच आम्ही काल दिला म्हणजे. अहो म्हणजे पण कोण म्हणलं? भगवान शंकरानं सांगितलंय ते 5 वर्षात जाणार आहे. आता उद्या ह्याचे 5 वर्ष पूर्ण होईल. ब्रह्मदेव म्हणाले माझा आशीर्वाद जाऊ द्या, पण तुमच्या संतांचा आशीर्वाद ह्याचं काय करायचं? आता एक काम करा, उद्या जाणार आहे ना, आज नाही ना, थांबा सगळे. महाराज तिसऱ्या दिवशी सप्तऋषी ब्रह्मदेव आणि ते बाळ ते सगळेच कैलासावर गेले महाराज. भगवान शंकर भजन करू लागले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बाबा भजन करले भोलेनाथ. आणि रामप्रभूचं भजन या जगाच्या पाठीवर पहिले त्यांनी आणलंय महाराज. भजन करी महादेव सप्तऋषी ब्रह्मदेव आणि ते बाळ सर्वच गेले शिवजीकडे. भगवान शंकर म्हणजे अरे वा आज तर पर्वणीत सांगली आहे या बातमध्ये या. ब्रह्मदेव आले, सप्तऋषी आले, सर्वांनी दर्शन घेतलं. 9व्या क्रमांकाला ते बाळ आलं. त्याला रोज दर्शनाची सवय. त्यानं जे गेलं ते शिवजीच्या चरणावर लोटांगण घातलं. भगवान शंकर म्हणले ज्या ती सप्तऋषी आणि ब्रह्मदेव
ह्यांच्या बरोबर हे आले त्यात योगी पुरुष आहेत कोणीतरी अधिकारी महात्मे. भगवान शंकरांनी पण आशीर्वाद दिला त्या बाळाला, आयुष्यमान भव चिरंजीव भव. ब्रह्मदेव म्हणजे मी सुटलो आता, ही अडकली म्हणजे भगवान शंकराला. भगवान शंकर म्हणजे काय झालं, म्हणजे काय झालं, म्हणजे काय आशीर्वाद कोणाला दिला, म्हणजे त्या बाळाला काय आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. आज संध्याकाळी संपायले म्हणजे आज संध्याकाळी म्हणजे मी तर आशीर्वाद दिला. ब्रह्मदेव म्हणजे काल मी दिला आणि परवा त्यांनी दिला. भगवान शंकर म्हणजे कसं काय बघा, आत्मपरीक्षण करा. जेव्हा भगवान शंकराने तपासलं पाहिलं, अरे म्हणजे हे तर त्या काशीच्या विद्वान पंडिताचा मुलगा आहे, त्याला तुम्हीच आशीर्वाद दिला, वरदान दिले 5 वर्षाचं. हो 5 वर्षाचं वरदान आहे, पण तुम्हीच आशीर्वाद दिला चिरंजीव भव, ह्याचं काय करायचं. भगवान शंकर म्हणजे ही बरोबर आहे, राहू द्या. नाही म्हणजे आता तुम्ही सगळेच जा, सगळे आता सगळेच गेले. त्या बाळाला बोलावलं, इकडे म्हणले बाळा इकडे. 1,00,000 बिल्वपत्र आणून दिले. त्यांना म्हणायचं शिवलाखोली. काय म्हणायचं, शिवलाखोली. 1,00,000 बिल्वपत्र आणून दिले. आतमध्ये शिवलिंग आहे म्हणजे बाळा मध्ये कसं आता जाऊन, आणि एक मंत्राला एक बिल्व अर्पण करायचं. असे किती मंत्र आहेत, 1,00,000. आणि मग त्या बाळानं ते बिल्वपत्राचं ताट घेतलं, गंधाक्षता घेतल्या, पूजा केली शिवलिंगाची मध्ये. आणि शिवजी म्हणले ते सर्व होईपर्यंत आता बाहेर यायचं नाही. आता 1,00,000 बिल्वपत्र अर्पण करायचे, ती बी मंत्र म्हणून करायचे. कोणता मंत्र आहे, नमः शिवाय बसले. आता ते महापुरुष शिवलिंगाजवळ बिल्वपत्र घेऊन. वेळ झाली, चित्रगुप्ताने यादी काढली, चला आज कोणाचे नंबर आहेत बघा. आणि सगळ्यात इमानदार खातं तेवढं यमाचं खातं. अजिबात वशिला नाही, काही नाही. मला ज्याचा नंबर आहे त्याला घेऊन जातात ते. बत्तीवर सुद्धा नेत नाही, 10-5 रुपये सुद्धा घेत नाही. म्हणूनच बरं आहे. हो ना बाबा, यमानं पैसे घ्यायला सुरुवात केल्यावर मोठे मोठे श्रीमंत माणसं मारणारच नाही. आणि हे यायचं त्यांच्याकडं रामराम म्हणजे कसं काय, हा तुमचा नंबर आहे, हा 10 लाख घ्या, भरत महाराज जुगी. मग तो नेत नाही. यमानं सांगितलं चित्रगुप्ताला, ज्याला आणायचंय त्याचा वेळ झालाय, पण ते सध्या कैलासावर. आणि आपण आजपर्यंत सगळे आणले मृत्यू लोकांनी, कैलासातून कोणाला आणलेलं नाही. चित्रगुप्त म्हणजे कोण आहे, ते विद्वान पंडिताचा मुलगा. म्हणजे तो आता कैलासावर बसलाय, म्हणजे तू जाऊन त्याचा वेळ झालाय. चित्रगुप्त म्हणले कुठेही जाऊ द्या,
कैलासावर असू द्या पण मृत्यू लोकातले येते जा घेऊन या यम निघाले ते मध्ये बसलेले भजन कळत बाहेर शिवजी बसलेली होती यम आले नमो नारायण नारायण भगवान शंकर म्हणले सकाळी सकाळी इकडं वेळ म्हणजे मुद्दा मागं म्हणले का ते मध्ये बसलेले महात्मा त्यांचा वेळ झाला म्हणले त्यांना न्यायचे भगवान शंकर म्हणले का त्यांना कसं काय नेता येईल अहो कसं काय म्हणजे अहो वेळ झाला ना त्यांचा भगवान शंकर म्हणले थांबा काय तुमचं काय मत आहे यम आणि भगवान शिवजी आहे का अगोदर तुम्हीच त्या बाळाला 5 वर्षाचं वरदान दिले वरदान देणारे कोण आहेत तुम्हीच आहे हा हे बरोबर आहे म्हणजे भगवान शंकर म्हणले मग एक ऐका आता वरदान कोणी दिले त्यांना 5 वर्षाचं मी मग 5 वर्ष माझे धरता का तुमचे धरता यम म्हणणारा बहुतेक एखादी निमित्ती मागं पुढे होईल आजच्या ऐवजी उद्या म्हणजे उद्या येतो भगवान शंकर म्हणजे थोडं थांबा अगोदर माझा 1 दिवस आहे का केव्हा होतो आणि मग इकडे या म्हणजे कस काय ऐका थोडं या इकडं घ्या वही पेन घ्या म्हणजे काय लिहा आता काय लिहायचं सांगतो ते लिहा 17,28,000 वर्ष कृतयुगाची 12,96,000 वर्ष त्रेतायुगाची 8,64,000 वर्ष द्वापार युगाची आणि 4,32,000 वर्ष कलियुगाची कृत त्रेत द्वापार आणि कली जेव्हा 4 युग होतील त्या 4 युगाचे पूर्ण वर्ष होतात 43,20,000 वर्ष किती होतात 43,20,000 जेव्हा 4 युग होतील आणि 43,20,000 वर्ष जातील तेव्हा 1 चतुर्युग होणार किती 1 असे 71 चतुर्युगाचं 1 महायुग असतं आणि 71 महायुगाचं 1 कल्प असतं ब्रह्मा जी की आयु में बीतत कल्प अनेक 10 ब्रह्मा बीत बने शंकर जी का दिन एक म्हणजे 30 कल्प ब्रह्मदेवाची रात्र 12 तासाची आणि 30 कल्प 12 तासाचा दिवस जेव्हा 60 कल्प होतील तेव्हा ह्यांचा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होईल असे कल्पाच्या कल्प आयुष्य कोणाचं आहे ब्रह्मदेवाचं आणि असे ब्रह्मदेव जेव्हा 10 येऊन जातील तेव्हा माझा काय होईल 1 दिवस आणि तिथून माझं मग वर्ष राहणार यम म्हणाला ह्याच्यापेक्षा राजीनामा दिलेला बघा एवढं गणित लावायचं कुणी हातात सरळ यम म्हणाले हे प्रभू चला आता परत गेले महाराज निघून गेले आणि मग शिवजीने सांगितलं बाळा या बाहेर आता या आणि ते आले बाहेर बाबा अख्ख्या जगात भ्रमंती करा आता अख्ख्या जगात प्रवास करा तुमच्या या 3.5 हाताच्या शरीराला मृत्यू हा शब्द कधी स्पर्श करणार नाही त्या महापुरुषाचं नाव आहे मार्कंडेय ऋषी विडाला देवाचं वरदान बी आहे पण मिळाले काय संतांचे आशीर्वाद आणि संतांच्या आशीर्वादामुळे पूर्ण काया पालन झाली त्यांचं नाव काय आहे संत आणि ते संत ज्या दिवशी मला भेटतील मी माझ्या जीवनाला धन्यवाद देतो त्या बंगाच्या पाहिजे
संत मला भेटले. धन्य आजीदीन. माझ्या जीवनामध्ये आज धन्यता मिळाली. कारण का माझ्या जीवनामध्ये मला संत भेटले. धन्य आजीदीन आणि संत दर्शनाचा. मला त्या संताचं दर्शन झालं. तो तुम्हाला सुद्धा अभंग आहे. धन्य आजीदीन झाले संतांचे दर्शन. झाली बापा तापा दैनी गेले. महाराज बरं महाराज या संत जे आहेत एवढा काय पालट करतात मला. जी ईश्वराला जमलं नाही ते संत करतात म्हणून त्यांना ही पदवी येणार. मग देवापेक्षा संत बापाचे म्हणून तुम्हाला देव सारावे परत येईल संत तुझावे आलं. देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत महाराज. देवापेक्षा देव श्रेष्ठ नाही असं नाही मान्य. पण महाराज सांगा ते संत माझ्या जीवनामध्ये आले आणि जीवनामध्ये आल्यानंतर महाराज सांगा माझ्या अनंत जन्मीचा शील गेला. किती जन्म घेतले असतील बरं महाराज. तुकोबाराने एका अभंगात सांगितलंय किती म्हणण्यापेक्षा जेवढे त्याचे अवतार आहेत तेवढे आम्ही त्यांचे बरोबर. नाहीतरी महाराज बरेच अभंग आहेत. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. ज्ञानोबांना मी एकदा विचारले एक जणांना माऊली आता तुम्ही जे अवताराला आला आता मुक्त व्हायचंय का तुम्हाला. माऊली म्हणजे मुक्त होण्याची प्रक्रिया ही मागच झाली म्हणजे आमची. मागिल्या जन्मा मुक्त झालो. ज्ञानदेवाची ती हरिपाठ नेमा मागिल्या जन्मा मुक्त झालं म्हणजे मागच झालं. आता आपलं जगाच्या कल्याणात संतांच्या येऊन ह्याच्या पलीकडे काही नाही. संत जे आले केवळ आपल्या उपकार आहेत महाराज. येत उपकारासाठी आणि आले गरजा त्यांच्या मनावर असतं महाराज. हे का नाही. गजानन बाबा तुमच्या जवळ आले मोठे संतांना. साईबाबा शिर्डी मोठे संतांना. जगमित्र नागा महाराज आमच्या परळीत आले. तुम्ही दरवर्षी तुम्ही काम करता. मान संत महाराज जगमित्र नागा महाराज. हो महाराजांना त्याला सुभेदारांना अडवलं परळीमध्ये. सुभेदार होता. हो महाराज म्हणजे संत आहेत ना तुम्ही. महाराज आहेत ना. काय नाव तुमचं. मी जगमित्र. हे काम करा म्हणजे आपल्या मुलीचा विवाह आहे लग्न आहे. मग मुलीच्या लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्याला पाहण्यासाठी वाघ घेऊन या तुम्ही. आता काय आणायचंय वाघ. महाराज म्हणजे आता वाघ कुठून आणाय. महाराज गेले टिकडीवर या का बरेच दिवस बसले. पांढरण परमात्मा पंढरपूर तिथं परळीला. महाराज इथं काय करता. म्हणजे आता काय करा म्हणजे तो म्हणतो वाघ आला. वाघ आणायचा. एक काम करा म्हणजे महाराज मीच वापरतो आता. आणि भगवान परमात्मा 2 वेळेस वाघ झाले. एकदा निवृत्तीनाथासाठी झाले त्र्यंबकला आणि जगमित्र नागासाठी परळीला 2दा. 2 वेळेला स्त्री झाले भगवान. एकदा द्वापर युगामध्ये सुभद्रेसाठी अर्जुनाला सुभद्रा व्हावं लागलं आणि त्याच्यानंतर कलियुगामध्ये चोखोबारायसाठी बाळणपणासाठी चोखोबारायच्या घरी स्वतः भगवान परमात्मा निर्माणाबाई झाली आणि बाळंतपण केलं महाराज. आणि एकदा भगवान परमात्मा साडी झाली. द्रौपदीसाठी काय झाले वस्त्रहरणे वस्त्रे कैची झाली माऊली साडी झाली. एकदा साडी झाली 2 वेळेला स्त्री झाले आणि 2 वेळेला वाघ झाले. ही संताची ताकद आहे. विडारा महाराज म्हणतात आम्ही जिथं आलो उजळा बया आणू वाटा आणि खरा खोटा निवाडा. आणि संतांना अजून एक काम केले महाराज. अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा
सर्वात मोठं माध्यम आहे. जी काय आता हे साध्य करतात हे संगीताचे राजे महाराज. हे सुंदर सुंदर जागा काढायचे, तुम्ही मस्त मध्ये मध्ये तुकडे टाकायला, संगीतात आनंद भेटायला. संगीतामध्ये काय आनंद आहे. पण संगीत भजन करायचं असं तर 2 गुणाची गरज आहे आपल्याला. संगीत भजनामध्ये 2 गुण लागतात, एक तर ताल आणि दुसरा. हे 2 गुण असले तर भजन करावं. मग हे जोड करीत नाहीत मग कुणाला. त्यांचं भजन म्हणजे सगळं एवढं आलं तर बघा. निवड सूर आर्ध जाऊन आपण दुसरं काय काय म्हणा लय स्वराचा पत्ता नाही. हाय अरे घरी घरी आता इतका डोक्याला ताण देऊ नका. आता स्वर असा आपण बोलत नाही बाबा, काही काहीच बोलणार लोक काही मारायला हो. आता खरंच देवाशी मला एक जणाचा स्वर गेला तो सालमनचा. मग मी त्यांना म्हणलं बाबा तुमचा स्वर गेला. मग मला राग आला, टाळ ठेवून घरी गेली. गावाने गेले ते गेले. कधी कीर्तन झाल्यावर कार्यकर्ते म्हणजे महाराज तुम्ही त्यांना कशाला बोलणार स्वर गेला म्हणून. म्हणलं बाबा त्यांचा स्वर गेला नाही महाराज, त्यांचा स्वर जावायचा पण तुमचं पाकिट त्यांच्याकडे आला. हे नुसतं पैसे देतो मला आल्यापासून, पण रुपये घेत नाही मला माहिती. तर माझी टुपी हात केली, रुमाल हात केला, मला तुम्ही दिलं ते घेऊन आलं ते विठाला महाराज का सांगायचो जगामध्ये ताकद आहे. पण महाराज सांगतात तुम्ही आता नामचिंतन करा. काय करा आता नामचिंतन. एवढ्यासाठी संत आले. संतांनी सोपं साधं सांगितलं. सोपे वर्म आम्हा सांगितले संती एकदम सोपं साधं आहे. जी की आता तुम्ही सुरू करणार आहे. हाती ताळदंडी घेऊन आनंद कल्लोळी पवित्र गाणी रामावली नाचच जाऊ त्याच्या गावाळी खेळी मस्त पडलं बाबा. काय विचार मस्त आनंद मिळतो बरं. काय वाट बघायला वाट पाहे उभा आणि तिथला आनंद आनंद तिथीचा मुखयासी बहिरे ऐकती आंधळ्याशी डोळे आणि तुका म्हणे व्रत होती. आनंद आहे महाराज. महाराज सकाळी सकाळी असं काकडा पंढरपुरी पाटणी महाराजाचा आनंद वाटतो मला सगळे खरं काकड्याच्या भजनासारखा आनंदच नाही मला. सगळ्या भजनातलं राजा भजन असेल तर कोणतं भजन आहे बरं काय एवढं त्याला प्राधान्य. त्याचं कारण आहे महाराज या विश्वामध्ये पहिलं काकड्याचं भजन करणारे भगवान शंकर आहेत. रंभादिकडाच ती उभ्या जोडोया
तुम्ही एवढे काकड्याला ऐकायला आल्यावर येणार नाही ते मला माहिती. हे असं शक्य पहिलं मी 10-12 वर्ष काकडच करायचो बाबा सध्याला. सुरुवातीला माझ्याकडे काकडाच होता पण एकटाच असायचं बाबा. वाजवणार कुणी माझ्या बरोबर असायचे कोणी. रोज वाजवणार पोर म्हणायचे महाराज उद्या मला उठवा का मी वाजवाय. आणि पोर असते त्यांनी म्हणायचं महाराज याच रूम मध्ये आम्ही आता. मला सांगायची इकडल्या रूम मध्ये झोपायची इकडल्या रूम मध्ये. पहाटे सगळं फिरून मला का नाही सिस्टीम वाले सुद्धा माईक देत नव्हतं मला. एकटाच मी असल्यामुळं त्याला वाटत नाही काय काय माईक करत. एकदा मी रागा म्हणलो मला माईक लावून द्या. एकटा झालं म्हणजे काय झालं काय फरक पडतो म्हणून द्या लावून मला माईक. त्यांना राग सिस्टीम वाल्याला त्यांनी राग मला 12 माईक लावून दिली. मग तर काय मीडियाची मुलाखतच आपल्याकडं. जेवढे माईक पाडल्यावर काय असतं जोरात काकडे केला मी सुद्धा 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत. सकाळी गावात गेलो चहा प्यायला घरी. ते लोक म्हणले महाराज आज काकडा केला नाही. अहो म्हणलं बाबा 3 वाजल्यापासून 12 माईक येत म्हणलं. म्हणजे आवाज नाही आला बाबा. मग ते 2-4 जण बघायला आले मंडपामध्ये. माईक 12 होती पण एका माईकाला वायर नव्हतं मागायला. मी एवढा चालू असं मला खुशी देत बाबा काय सांगतो ना. एक जण मला 10 रुपये दिले पाया पडून. मला 10 रुपये म्हणलं कस काय काय मला कुठंच चल नाही. मी काय पिकनिक एजंट आहे. अहो एक जणांना 50 रुपये दिले मला पाया पडून. 50 रुपये टाकले तुझ्या. घरी आलो आम्हाला घरी हेड ऑफिसला द्यावं लागतात ना पैसे. आई राजाईचा पत्नीला दिली 50 रुपये. ती बी दुकानी गेली सामान घ्यायला. सामान घेतलं ती नोट दिली. दुकानदार हुशार असत बाबा. त्यांनी ते गल्ल्या टाकताना उघडली. त्यांना म्हणलं बाई हे नोट वापस घ्या. ते म्हणजे काय झाले ते म्हणला अर्धी 50ची ना अर्धी 10ची. ती नोट पण माझ्याकडे तशीच. आजली कशी आणली आता दिली की आणली मला आठवत तरी काय झालं ते म्हणजे अर्धी 50ची ना अर्धी 10ची. एवढा धोका. मग ती नोट घेतली ना आळंदीला गेलो जिथं होतो तिथं पाहिजे. ते महाराज बसले होते पलंगावर. तुम्ही बघितले कुणीच नव्हतं जवळ. महाराज म्हणजे 50 रुपये म्हणला हा. राजा म्हणला आता काय करावं म्हणजे 50 रुपये इकडे वेगळे. त्यांनी मला 100ची दिली. म्हणलं बाबा माझी नोट बघून घ्या ना कशी ती. म्हणजे तुझ्यापेक्षा माझी बघ कशी ती आपलं. एकीकडे 100ची म्हणजे 2ची निकडं 5ची त्याला 3ची. आता तरी स्वयंपाक सुद्धा ते महाराज पहिले ते राहतात स्वयंपाक मध्ये. चपात्या नाही चपाती. मी जेवायला गेलो म्हणलं काकू मला अर्धीच चपाती आणा. त्या काकूनी असली 2 पोरं पाठवले चपाती आणायला. म्हणलं काकू म्हणून कुठे गेले म्हणल्या चपाती आणायला. म्हणून दोघं कशाला म्हणल्या काल तिघाला उचलले म्हणून. चपाती का तिची आज सासू म्हणले एवढी जाड चपाती. खाल्ली गपची पण जेवण झाल्यावर ते महाराज काही का असा वारकरी काही खाते. काय वाघारे का हरगट नीट बोलत राहता. नीट बोलत नाही जेवताना नीट बोलत नाही. आज तुमचा पद्धतशीर पद्धतशीर नाही. हा हो महाराज मला इतकं फशी बाबा बंद झालतोय मला. असे तर तुम्हाला लाखाने किस्से सांग. अहो जेवताना येईल सर मला म्हणलं त्यानं मला जीव आडायले. आणि अर्ध जेवण झालं बायकोला म्हणते हे चपाती आण वाय महाराजाला निघत नसते ह्या लोकायला कुठं. आता का बेकार चोट समजायला काय बोलायला महाराज भिजाळ पडल्यासारखं. आपल्याला बी राग येते करून घेते दर्शनामुळं. पैशामुळे आहे का काय भगवान शंकराचा आहे. कोणाला
काकड्यासारखा भजनात आनंद कोणताच नाही महाराज. आणि जगात सगळ्यात प्रबोधन असेल तर काकड्याच्या भजनात. आणि सकाळी सकाळी महाराज करुण रसामध्ये काकडा येतो. करुण रसामध्ये खूप सुंदर काकडा वाटते. आणि काय अभंग महाराज. वासुदेव सुद्धा हा नंबर 1 भोपाळ्या वासुदेव. त्याच्यात नानकुजी बाबाचा वासुदेव महाराज आहे. अलाशी कोठोनिया लाशी कवणे रेठाया घरदार नाही तुझे अवघी लटकी समाया सावध होई बाबा काळ लागला मामा प्रपंच गुंतला गो पाही बुडत शे मामा. वासुदेवा म्हणे पुन्हा आंधळी पांगळे आंधळ्या पांगळ्या एक विठो माझा प्रसवाला विश्वनोची सर्व होय झालं घडी मोडी हेळा माते पाप पुण्य संगीता. तुझं वाचुनी मला सांगता आंधळे पांगळे किती मस्त कोणा खूप आहेत महाराज. पिंगळा बी महाराज पिंगळी बी नाथ नामाची बरेच आहेत महाराज. खूप पिंगळा आहेत. कोणा जागल्या रात्रंदिवस भोग येतो तुम्ही सावध असा. हे एवढं प्रबोधन कोणामध्ये हे काकड्याचे भजन. आणि ते काकड्याचं भजन भगवान शंकराचं. मग महाराज सांगतात की त्या शिवजीने वरदान देऊन सुद्धा पण संतांनी काय स्वरूपी केलं त्याला म्हणायचं संत. आणि ते संत भेटल्यानंतर महाराज मला जे अपेक्षा वाढल्या त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात मद वाटता मद वाटता एकदा संत म्हटल्यानंतर मज वाटे त्याशी आलिंगन. बरं ही प्रक्रिया परिपूर्ण आहे महाराज. प्रथम भेटी आलिंगन आणि मग चरण वंदन. पहिल्यांदा काय आहे आलिंगन. बरं महाराज आलिंगनामध्ये अनेक आपल्याकडे प्रमाण आहेत. आलिंगणे सुख वाटे आणि प्रेम चिदानंदी होते. आलिंगणे संतांची या आणि दिव्य झाली माझी काया. असे अनेक अभंग आहेत महाराज. आलिंगन भगवान पंढरीश परमात्म्यानं 28 युगापासून कटेवर राहते. कधीच खाली काढले नाही. फक्त एकदा काढले. भगवान शंकराचा अवतार आद्य गुरु शंकराचार्य
ज्यावेळेला शंकराचार्य पंढरपूर मध्ये गेले आणि रावणामध्ये गेल्याबरोबर भगवान पंढरीश परमात्म्याचं आणि 8 श्लोकामध्ये वर्णन केले. महायोग पीठे तटे भीमराजो वरं पुंडरीकाय समागत्य निष्कण्ठमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. 8 श्लोकामध्ये वर्णन केले. आणि ज्यावेळेला भगवान शंकराचार्य पांडुरंगा समोर गेले त्यावेळेला पहिल्यांदा भगवंताने हात बाजूला काढले आणि आद्यगुरु शंकराचार्यांना आलिंगन दिलं. महाराज हे सर्वात जगात मोठं आलिंगन आहे. आद्यगुरु शंकराचार्य आणि भगवान पंढरीश परमात्मा. जिथं जिथं शंकराचार्य गेले तिथं त्यांनी 8 श्लोकाचं वर्णन केले. कुठे आनंदीत गेले, ज्ञानोबराच्या समोर उभा राहिले आणि तिथं त्यांनी 8 श्लोकाचं वर्णन केलं. माऊलीचं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाकांडीयं धुरतिमुपदेशं विधेन्द्राणि देवै तथा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ध्यानदेवम्. शंकराचार्य 8 श्लोकामध्ये त्यांचं वर्णन केलं आणि ते शंकराचार्य पुन्हा काशीला गेले. बाबा काल भैरवनाथची आणि भैरवनाथा समोर उभा राहिले. तिथं त्यांनी 8 श्लोकामध्ये त्यांचं वर्णन केलं. देवराज सेव्यमान पावनाग्रे पंकजं ज्ञानयज्ञ सूत्र बिंदुशेखरं कृपाकरं नारदादि योगिवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथं कालभैरवं भजे. 8 श्लोकामध्ये ज्ञानोबराचं, भगवान भैरवनाथाचं आणि पंढरीश परमात्म्याचं. आणि त्या शंकराचार्यांना भगवान पंढरीश परमात्मे दोन्ही हात बाजूला काढले आणि आलिंगन दिलं. मग महाराज म्हणले मलाही वाटलं मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे. खूप मोठी प्रक्रिया. मग शेवटी भावार्थ रामायणामध्ये हनुमानजीचं आणि भरताचं आलिंगन. ठीक आहे, असे अनेक आलिंगन आहेत ग्रंथामध्ये. भरपूर ठिकाणी त्याची आपल्याकडं ऐकायला मिळणार आहे. भरपूर आलिंगनाचे प्रकार. त्याप्रमाणे नाथ बाबा म्हणतात मला संत भेटल्याबरोबर मज वाटे त्याचे आलिंगन द्या. बरं एवढंच नाही, ज्ञानोबारायांनी परमार्थ करताना दोघांना विचारले अगोदर. दोघांनी तसं तर ज्ञानोबाला विचारायची गरज होत नाही का? चांगदेव महाराज एकदाच म्हणले उपजाताची ज्ञान, त्यांना विचारायची गरज नाही. तरी माऊली म्हणतात मी ह्या दोघांना विचारलं. व्यासांचा मागोवा घेत आणि भाष्यकारा ते वाट पुसत. एक तर व्यास महर्षीला आणि दुसरं आद्यगुरु शंकराचार्य. काय? कारण भगवान पंढरीश परमात्मा जर त्यांना आलिंगन देतात, अशा महान संतांचं आपण सुद्धा आलिंगन गेलं नाही. आणि दुसरी गोष्ट कदान सोडावे चरण त्यांचे. महाराज आता चरणात काय ताकद आहे बघा. दोघांची चरणात ताकद, एक तर देव आणि दुसरे संत. देवाच्या चरणात काय ताकद आहे? आपण रोज सगळे आपण म्हणतो भीमानी तुझ्या चरणीची गंगा. भगवंताच्या चरणातून गंगा निघाली आणि निघालेली गंगा पीडित पाप ताप पोषित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगीचे. माऊली म्हणले ही गंगा जगाचं पाप पीडित जाते, पण या गंगेत आणि तीर्थामध्ये जे पाप जमा झाले आपण स्नान करतो आणि पाप आतमध्ये टाकतो. मग हे पाप द्यायचं कोणाकडं? मी सगळे तीर्थयात्रा कैलासावर गेले भगवान शंकराकडे. शिवजी म्हणले काय सगळे येतात आमच्याकडे पाप टाकतात. आता ओव्हरफ्लो झालं सगळं. ओव्हरफ्लो झालं ना. पहिलं नवीन मोबाईल आले हँड्रॉइडचे, त्यावेळेला 1 GB मेमरी होती. किती? 1 GB. पुन्हा बदल झाला 4 GB, 8 GB, आता 168 GB पर्यंत. तरी मोबाईल हँगच पडायला लागले.
कारण सुविधा वाढल्या तेवढ्या आता. आणि लोकांना मोबाईल शिवाय झोप बी येत नाही आणि झोपेतून उठल्या मोबाईल पाहिला तर त्यांचा दिवस बरा जातो. उशिरा घेऊन झोपतात लोक 24 तास. एवढं खरं महाराज की पहिली मुलं जे बाहेर शोधून आणावं लागायची आता ती गरज राहिली नाही. 3 महिन्याचं पॅक मारायचं एकदा घर सोडित नाही ती. जेवायला सुद्धा त्याला बरं लागतंय जेवायला सुद्धा. महाराज एक मोठी माणसं पागल झाली. काल एकदा आमच्याकडे आलं त्यांना चहा बिस्किट दिली आणि बसा चहा बिस्किट घ्या. एवढं मोबाईलच्या नादी